नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कलियुगातील डिझाईन क्षेत्रामधील तंत्रज्ञान आणि परंपरेचं गुरुकुल या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डिझाईन मॅनिएक कॉलेजचे संचालक स्वप्नील ओसवाल सर. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. स्वप्नील ओसवाल हे मूळचे पुण्यातले आहेत आणि शिक्षण त्यांचं MBA मार्केटिंग आणि डिझाईन इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे आणि डर्मॅटॉलॉजिक्स तसंच न्यूरोसायन्सेस आधारित करिअर काउन्सिलर देखील सर आहेत. नो यूथ शूड जॉबलेस हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. त्यांच्या डिझाईन मॅनिॲक या संस्थेमध्ये ग्राफिक्स डिझाईन, ॲनिमेशन, इंटिरियर डिझाईन, मल्टीमीडिया, VFX, UI, UX, फोटोग्राफी असे अनेक कोर्सेसमध्ये डिग्री आणि डिप्लोमा कोर्सेस राबवले जातात. बऱ्याच लोकांना माहीत नसेल कदाचित, नुकतंच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री N. सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2022 आणि 23मध्ये AVGC म्हणजेच ॲनिमेशन, VFX, गेमिंग आणि कॉमिक्स टास्क फोर्स निर्माण करण्यासाठी घोषणा केलेली आहे. $800 बिलियन क्षमतेचं हे क्षेत्र आहे, ज्याने देशाच्या GDP मध्ये वाढ होणार आहे आणि दरवर्षी साधारणपणे 3,70,000 नोकऱ्या या सेक्टरमधून निर्माण होणार आहेत. ऐतिहासिक काळातील आपण गुरुकुलबद्दल ऐकलेलं असेलच, पण डिझायनिंगमधलं तंत्रज्ञान आणि परंपरेचं मिश्रण असलेलं कलियुगातलं गुरुकुल उभारण्याचं काम सरांनी केलेलं आहे आणि हे शिक्षण क्षेत्रातलं फार मोठं योगदान आहे. शिक्षण प्रणालीमध्ये 10वी-12वी नंतर विद्यार्थ्यांनी काय करायचं, काय करू नये याबाबत अनेक तर्कवितर्क सातत्यानं राबवले जातात आणि डिझाईन क्षेत्रामध्ये तरुणांना बराच वाव असल्यामुळे या संदर्भात मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी ओसवाल सर आज आपल्यासोबत आहेत. त्यामुळे जाणून घेऊया सर आज आपल्याला काय नवीन माहिती देतात. सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. जसं आपण आजचा विषय म्हटला आहे की गुरुकुल ही एक परंपरा आहे, पण तुम्ही एक आधुनिक गुरुकुल निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, जे तंत्रज्ञान क्षेत्रातलं एक नवीन पद्धतीचं गुरुकुल असेल. सगळ्यात पहिल्यांदा ही संकल्पना काय आहे? येस, सर्वप्रथम मी साम टीव्हीला धन्यवाद करतो, आभार व्यक्त करतो, तुम्हाला आभार व्यक्त करतो, प्रेक्षकांना आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली, हा प्लॅटफॉर्म दिला, जेणे की मी लोकांपर्यंत ही संकल्पना पोहोचू शकू. बरोबर. तर गुरुकुल म्हणजे जर पुराण काळात जर आपण ऐकलं असेल तर मुलांना गुरुकुलमध्ये पाठवायचे, जिथे त्यांना अस्त्र, शास्त्र, विज्ञान, मूल्य शिक्षण असं सर्व त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास केला जायचा. बरोबर. तर समहाऊ आत्ताच्या काळात आपण अकॅडमिक्सवर खूप फोकस्ड आहोत की मॅथ्स, सायन्स, केमिस्ट्री, बरोबर, ह्याच्या पलीकडे कोणी विचारच करत नाही. तर आमचं डिझाईन मिनेक जे आहे, डिझाईन मिनेकमध्ये डिझाईन रिलेटेड सगळे कोर्सेस राबवले जातात, मल्टीमीडिया आणि डिझाईन रिलेटेड. तर त्या अकॅडमिक्स बरोबर या मुलांना इतर ज्या त्यांना पूर्ण आयुष्यभर लागणाऱ्या काही गोष्टी आहेत, काही शिक्षण आहे, ते त्यांना अकॅडमिक्स बरोबर आम्ही देत आहोत कॉलेज लेवललाच. म्हणजे हे भारतात पहिल्यांदा असेल असं मी हे छातीटोकपणे सांगू शकतो. कारण एक तर डिझाईन क्षेत्र त्याला ऑलरेडी म्हणजे प्रायोरिटी थोडी नंतर दिली जाते, कारण आपल्याकडे माहिती आहे मॅथ्स, सायन्स, केमिस्ट्री शिवाय विचार केला जात नाही. आणि शिवाय त्याच्याबरोबर म्हणजे आम्ही अकॅडमिक्स बरोबर ह्यांना फायनान्शियल मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, ह्युमन सायकोलॉजी, त्यानंतर म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि इतर बऱ्याच जे गोष्टी आहेत जे ह्यांना आयुष्यभरात लागणार आहेत, त्या सगळ्या आम्ही ह्यांना अकॅडमिक्स बरोबर शिकवणार आहोत. आणि त्यालाच आम्ही DM गुरुकुल असं नाव दिलेलं आहे. म्हणजे शिक्षणाबरोबर इतर बरेच काही जे म्हणजे मूल्य शिक्षण ज्याला म्हणतो तेही ह्याच्यात आम्ही देत आहोत. नक्की. डिझाईन मॅनिएक नावाची आपली ही संस्था आहे. बरोबर. आता याच्यामध्ये जे राबवले जाणारे कोर्सेस आहेत किंवा अभ्यासक्रम आपण म्हणू त्याला, ते कोणकोणते असतात त्याच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊ. बरोबर. सो जसं मी आत्ता बोललो की डिझाईन मेनिॲकमध्ये डिझाईन आणि मल्टीमीडिया रिलेटेड कोर्सेस आहेत. तर तसे म्हणजे ह्याच्यात कुठले कुठले, तर मल्टीमीडिया एक आपण म्हणू की कल्पवृक्षासारखं आहे. मग त्याच्यात ग्राफिक डिझाईन आलं, ॲनिमेशन आलं, UI UX डिझाईन आलं, इंटिरियर डिझाईन आलं, VFX आलं,
त्याच्यानंतर फोटोग्राफी आलं. अशा ह्या सगळ्या कोर्सेसमध्ये डिग्री व डिप्लोमा आणि इतर वोकेशनल कोर्सेस आपण डिझाईन मिनॅक मध्ये राबवतो. नक्की. पण सर हेच कोर्सेस का, असं जर प्रश्न विचारला तर काय सांगता? बरोबर. तर हे आज जर आपण पाहिलं, साधी एक नजर कोणी प्रेक्षकांनी घरी बसल्या जर एक नजर इकडे तिकडे फिरवली, त्यांना सर्वत्र डिझायनिंग दिसेल. मग ते डिजिटल डिझायनिंग असो किंवा एक चहावाल्याच्या दुकानापासून ते 4 मजली शोरूम असो, बरोबर, तुम्हाला आज सगळीकडे डिझायनिंग बघायला मिळेल. आणि ह्याचं डिझायनिंग जे आहे, म्हणजे ह्याचं ऍप्लिकेशन जर मी एक प्रेक्षकांना विचारतो की तुम्ही तुमचं दिनचर्या जर पाहिलं, सकाळी उठल्यावर तुम्ही काय करता, साधारणपणे ब्रश करता, आंघोळ करता किंवा किचनमध्ये गेल्या, तुम्हाला जे काही पॅकेजिंग डिझाईन दिसेल किंवा जे काही खाद्यपदार्थांचं पॅकेजिंग दिसेल ते दिसेल, दॅट इज ऍप्लिकेशन ऑफ मल्टीमीडिया. त्याच्यानंतर तुम्ही जर न्यूजपेपर हातात घेतला, त्याच्यात जे काही ऍडव्हर्टाइजमेंट्स बघाल, दॅट इज ऑल्सो मल्टीमीडिया. बरोबर. त्यानंतर तुम्ही सपोज कोणी गाणी ऐकतंय, रेडिओ ऐकतंय किंवा हे ऐकतंय, त्याच्यावर जे काही साऊंड प्रोसेसिंग आहे किंवा ऑडिओ एडिटिंगचा भाग आहे, तोही याच अभ्यासक्रमातून राबवला जातो. त्यानंतर म्हणजे आपण सोशल मीडियावर खूप ऍडिक्ट आहोत सध्या. तुम्ही असो, मी असो किंवा आपल्या नंतरची जनरेशन असो, इव्हन आपले आई वडील असो, आज सगळे सोशल मीडियाला अडिक्टेड. तो जो कंटेंट डिझाईन आहे तो पण कोण करतं, ते ह्याच अभ्यासक्रमामध्ये जे प्रशिक्षित लोक आहेत तेच हे सगळे कंटेंट डिझायनिंग करत असतात. सो एकंदरीत सकाळपासून म्हणजे उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण एका डिझाईन वर्ल्ड मध्येच फिरत आहोत. आणि त्यामुळेच मी म्हणतो की डिझायनिंग जे आहे हे कधी संपणार नाहीये, वाढतच जाणार आहे. सो आणि ह्याच्यात जर तुम्ही एक पाहिलं तर आज गेमिंग असो, मुलं गेमिंगला पण भरपूर अडिक्ट आहेत. त्याच्यानंतर तुम्ही कुठलंही जर आजचं उदाहरण घेतलं की तुम्हाला सगळीकडे डिझायनिंग दिसणार आहे, मल्टीमीडिया दिसणार आहे. आणि त्याच्यामुळेच मी एक कधी न संपणारे म्हणजे असं एक क्षेत्र निवडलं आहे की इन्फायनाईट क्षेत्र जे आहे ते निवडलं आहे, ज्याने की माझं जे ब्रीद वाक्य आहे, नो युथ शुड बी जॉबलेस, त्याला म्हणजे अलाइंड असे हे सगळे कोर्सेस आहेत. नक्कीच. सर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ठीक आहे, आपण हे सगळे कोर्सेस देता आहात किंवा अभ्यासक्रम शिकवता आहात, पण मुलांचा प्रश्न असतो की मला हे सगळं करून संधी कुठे मिळणार आहे, एक्झॅक्टली मला मला चान्स कुठे मिळेल, की मी ठीक आहे हे कोर्सेस सगळे करेन पण मग त्याच्यानंतर पुढे काय, तर त्या संधींबद्दल आपल्याला काय सांगता? नक्कीच. सो साधारणपणे हा सगळ्यांना पडलेला प्रश्नच असतो की संधी काय. जो काही आज माणूस म्हणजे कुठलाही मुलगा कुठे ऍडमिशन घेतो तो पहिला विचार करतो की मला जॉब मिळणार कुठे, काय, किती. बरोबर. सो याच्यावर जर बोलायचं झालं, जसं मी म्हणलं, ह्याचं ऍप्लिकेशन जे आहे हे सगळीकडे आहे. सर्वत्र ह्याचं ऍप्लिकेशन तुम्हाला बघायला मिळालं. फार एक साधं मी दिनचर्या सगळ्यांचं मी बोलून दाखवलं तर त्याच्यात ऍप्लिकेशन बघायला मिळाले. तसंच तुम्ही जर पाहिलं तर म्हणजे मी बोलतोय म्हणून नाही, तर आपले पंतप्रधान मोदीजी व वित्तमंत्री जे सीतारामन जी आहेत, त्यांनी अर्थसंकल्प 2022-23 मध्ये अशी क्लिअर कट घोषणा केली की एव्हीजीसी टास्क फोर्स निर्माण करावा. आता एव्हीजीसी म्हणजे काय, तर ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स ह्याचा एक टास्क फोर्स निर्माण करावा. पण का, तर 800 बिलियन डॉलरची एक इंडस्ट्री आहे ही. त्याला जर टॅप केला आपण तर आपल्या जीडीपी मध्येही चांगला वाढ होईल आणि तरुणांना रोजगारचाही खूप चांगलं क्षमता आहे ह्याच्यातून. बरोबर. म्हणजे मीच बोलतोय म्हणून नाही, तर आज सरकार पण ज्या गोष्टीला म्हणजे वाव देत आहे, नक्कीच त्याच्यात काही ना काही असणार आहे. आणि एक साधं उदाहरण घेतो मी की आज 80 ते 90च्या दशकात दूरदर्शन सोडून काही नव्हतं. बरोबर. त्याच्यानंतर एक चॅनल आले 90 ते 2000. आजचा चॅनलचा जर काउंट काढला तर 1000 चॅनल आहेत. त्याच्यात लाखो ऍडव्हर्टाइजमेंट्स आहेत. त्याच्याही पलीकडे जाऊन OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, युट्यूब आहे. म्हणजे कंटेंट डिझायनिंग जे आहे ते वाढतच चाललंय आणि एंटरटेनमेंट कधी बंद नाही होणार आहे, हे वाढतच जाणार आहे. आणि म्हणून ह्याच्यात असं आहे की कोर्स एक संधी अनेक, असे सगळे कोर्सेस आहेत आणि म्हणून संधी भरपूर आहे. आणि जेव्हा आपण म्हणतोय, एका बाजूला म्हणतोय की संधी भरपूर आहेत, एव्हीजीसी टास्क फोर्स याच्यात म्हणजे निर्माण करायला लावला आहे, 800 बिलियन डॉलरची इंडस्ट्री आहे, हा डिमांड बद्दल झालं की, आणि इव्हन दिनचर्या जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टीत ह्या मल्टीमीडिया आणि डिझायनिंग आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण जेव्हा इकॉनॉमिक्स बद्दल बोलतो तर डिमांड आणि सप्लाय दोन्ही बद्दल बोलतो. तर डिमांड मी आता तुमच्या समोर मांडली, आता मला सप्लाय बद्दलही काही आकडेवारी मांडायची तुमच्या समोर. तर जेव्हा मी राज्याबद्दल बोलेल, महाराष्ट्र राज्यापुरतं, तर महाराष्ट्र राज्यामध्ये
म्हणजे दरवर्षी पासआउट होणाऱ्यापैकी 3% लोक फक्त अशी आहेत, मुलं अशी आहेत जी ह्याच्यात प्रशिक्षण घेऊन ग्रॅज्युएट होतात. 3%. जेव्हा एका बाजूला आपण बोलतोय की एवढी डिमांड आहे, म्हणजे प्रेक्षकांनी पण जरी पाहिलं तर त्यांच्या अवतीभोवती पण एवढी डिमांड आहे. म्हणजे साधं कोणाला एक लोगो डिझाईन करायचा आहे, कंपनी टाकायची आहे, काही करायचं आहे, कुठलंही डिझायनिंग करायचं आहे, एक रूम रिडेव्हलप करायची आहे किंवा एक शॉप टाकायचं आहे 200 स्क्वेअर फूटचं, सगळीकडे तुम्हाला डिझायनिंग आणि मल्टीमीडिया दिसेल. बरोबर. तर डिमांड एवढी आहे आणि पासआउट होणारे फक्त 3% आहेत. सो त्याच्यामुळे हा जो गॅप आहे, हा जो ब्रिज करण्यासाठीच म्हणजे मोदीजींनी तो एक म्हणजे ती एक स्टेप घेतली आहे AVGC टास्क फोर्सची, आणि त्यालाच अलाइंड आम्ही हे काही लोकांपर्यंत पोहोचवतोय. बरोबर. की आणि त्यातही आम्ही गुरुकुल कन्सेप्ट जो राबवतोय त्यांनी की बाबा पालक बेफिकीर राहो, की त्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे. बरोबर. कारण त्यांना राहून एकच असतं की बाबा त्याला डिग्री मिळेल का नाही, त्याला काय डिग्री मिळेल, त्याचं काय होईल, मग जॉब मिळेल का नाही. तर अजून ह्याच्या पलीकडे जाऊन जर जॉब बद्दल जर बोलायचं झालं, जॉब तर या मुलांना आहेच आहेत. म्हणजे त्याच्यात काही हेच नाही की म्हणजे प्रत्येक कंपनी त्याची गरज आहेच आहे आज, प्रत्येक कंपनी कुठलंही असो. त्याच्या पलीकडेही ही मुलं जॉब करता करता फ्रीलान्सिंग करू शकतात, स्वतःचा व्यवसाय करू शकतात अगदी कमी भांडवलात. म्हणजे व्यवसायही करू शकतात, एक लॅपटॉपची गरज आहे किंवा एक डेस्कटॉपची गरज आहे, आणि शिवाय जॉबही करू शकतात. आणि पॅरलल डबल इन्कम दे कॅन अर्न, एवढी याच्या क्षमता आहे. त्याच्यामुळे संधीबद्दल मी तर म्हणेल की मुलांनी व पालकांनी थोडे डोळे उघडून ह्या क्षेत्राकडे बघावं, मग त्यांना संधीच संधी दिसतील सगळीकडे. आणि आज भारताला गरज आहे की मुलांनी या क्षेत्रात उतरावं. जेव्हा सरकार आणि माझ्यासारखे काही लोक एवढे म्हणजे जीव तोडून तुम्हाला काही बोलतायत, नक्कीच त्याच्यात काही ना काही असेल. निश्चितपणाने खूप छान अशी माहिती आपल्या या विषयाच्या निमित्तानं सरांकडून आपल्याला मिळते. खरं तर एक आधुनिक काळातलं एक आधुनिक अशा पद्धतीचं हे क्षेत्र, आणि या क्षेत्राकडे डोळे उघडून बघा असं सरांचं म्हणणं आहे. कारण संधी आहेत, खूप चांगले प्लॅटफॉर्म्स निर्माण होत आहेत, आणि त्या प्लॅटफॉर्म्सवरती काम करण्यासाठी माणसं पाहिजेत, तरुण मुलं पाहिजेत की ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं स्किल प्राप्त असेल. आणि ते स्किल मिळवण्यासाठी किंवा ते स्किल देण्यासाठी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या संस्था, सरांची जी संस्था आहे डिझाईन मॅनियाक, ही संस्था काम करते. मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेतली पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे, सरांना भेटलं पाहिजे. या क्षेत्रातल्या ज्या काही संधी आहेत सरांनी बोलून दाखवल्या, त्या संधींबद्दल विस्तृत जाणून घेतलं पाहिजे की काय होऊ शकतं आणि मुलाचं करिअर आपल्या या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं उज्ज्वल भवितव्य घडू शकतं. या सगळ्या संदर्भात तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता. स्क्रीनवर आत्ता सरांचे नंबर्स तुम्हाला दिसत आहेत, सरांची काही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसते, ती टिपून घ्या. आणि मला असं वाटतं की तुम्ही जर भविष्यात सरांचं मार्गदर्शन घेतलं तर मुलांच्या दृष्टिकोनातून एक वेगळा मार्ग तुम्हा सगळ्यांसाठी नवीन ओपन होऊ शकतो. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कलियुगातील डिझाईन क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि परंपरेचं गुरुकुल या विषयावरती आज आपण चर्चा करतोय, आणि मार्गदर्शन करतायत आपल्याला डिझाईन मॅनियाक या कॉलेजचे संचालक स्वप्नील ओसवाल सर. सर, आत्ता शिक्षण महाराष्ट्राचा तुम्ही उल्लेख केला. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राबद्दल जर आपण विचार केला की आपली जी एकूण एज्युकेशन सिस्टम आहे त्याचा जर आपण विचार केला तर या क्षेत्राला, या ॲनिमेशन किंवा ग्राफिक्स या क्षेत्राला तुम्ही कुठे बघता? बरं. सो जर आपण आत्ता पाहिलं की एक इंजिनिअरिंग केलं किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, तो मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये प्लेस होतोय, त्याच्यात काम करतोय. IT मधला IT मध्ये काम करतो आहे. एक सिव्हिल इंजिनियर सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. आर्किटेक्ट त्याच्या आर्किटेक्ट म्हणजे काम करतो आहे. पण या क्षेत्राचं वैशिष्ट्य असं, तुम्ही या क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन कुठल्याही क्षेत्रात काम करू शकता. हे या क्षेत्राचं वैशिष्ट्य. म्हणजे डिझाईन मॅनियाकचं उदाहरण सांगतो. आमच्यात प्लेस म्हणजे आमच्यात जे प्रशिक्षण घेऊन प्लेस झालेली मुलं आहेत ती 84+ वेगवेगळ्या क्षेत्रात आज काम करत आहेत. मग ते मेडिकल असो, इवन सरकारी जॉब असो, मग तो सिव्हिल रिलेटेड असो, मेकॅनिकल रिलेटेड असो, किंवा कुठलीही इंडस्ट्री तुम्ही समोर आणा, त्याच्यात ह्याचं तुम्हाला ऍप्लिकेशन दिसेल. आणि हे ऍप्लिकेशन मी तुम्हाला दाखवू शकतो. म्हणजे साधं जेव्हा आपण 3D व्ह्यू बघतो, एखाद्या बिल्डिंग बनायच्या आधी त्याचा व्ह्यू बघतो, तर करणारी हीच मुलं आहेत. बरोबर. तसंच जेव्हा एखादा मेडिकल म्हणजे सर्जनकडे जाता, तो सर्जरी तुम्हाला एक्सप्लेन करतो, त्या ॲनिमेटेड व्हिडिओज दाखवतो. दॅट इज ऑल्सो अगेन डन बाय दीज स्टुडंट्स ओनली. साधा आपण आज जी मुलाखत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत, त्याच्यात पण ह्याच आर्टिस्ट लोकांचाच रोल आहे, हे तुम्हालाही चांगलं माहितीच आहे. सो म्हणजे म्हणूनच मी म्हणतो कोर्स एक संधी अनेक आहेत.
या क्षेत्रात, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा. म्हणून आमच्या मुलांना स्पर्धाची काहीच चिंता नाही. आणि मगाशी म्हणलं की हा गॅप खूप मोठा आहे डिमांड आणि सप्लायचा, बरोबर, आणि सगळे क्षेत्र यांच्यासाठी ओपन आहे. त्यामुळे फक्त शिकायचंय आणि संधी मिळवायची आहे, एवढंच काम. सर, आता ज्यांना ऍडमिशन घ्यायची असेल, समजा प्रेक्षक आपले जे बघतायत आता आपल्याला, त्यांच्यातल्या कोणाला वाटलं की अरे हे छान आहे, आपण याच्यामध्ये ऍडमिशन घ्यावं, तर त्याची काही शैक्षणिक पात्रता किंवा वयाची काही अट असं काही याच्यामध्ये असतं? हा, तर सगळ्यात म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला इतर कोर्सेस प्रमाणे डिप्लोमा करायचा असेल तर 10वी क्लिअर पाहिजे. म्हणजे डिग्री करायची असेल तर म्हणजे ह्याच्यात बीएससी डिग्री मिळते, बीएससी इन इंटिरियर डिझाईन आणि बीएससी इन मीडिया ग्राफिक्स अँड ॲनिमेशन. बरोबर. सो ह्याच्यासाठी 12th क्लिअर पाहिजे. एनी स्ट्रीम, आर्ट, सायन्स, कॉमर्स कुठलंही चालतं, आणि तुम्ही ह्याच्यात डिग्री डिप्लोमा करू शकता. त्याच्यानंतर वोकेशनल कोर्सेस जर करायचे असतील तर ते तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडमध्ये असो, कुठल्याही वयोगटातले असो, तुम्ही ह्याच्यात ते प्रशिक्षण घेऊ शकता. म्हणजे माझ्याकडे म्हणजे ओल्डेस्ट जर बघायला गेलो तर 68 इयर्सचे पण आहेत विद्यार्थी, ज्यांनी आमच्याकडे आता रिसेंटली येऊन एक प्रशिक्षण घेतलेलं आहे ग्राफिक डिझाईन मध्ये. आणि यंगेस्ट बघायला गेलं तर 6 वर्षाची मुलगी पण आहे. सो कोणीही या क्षेत्रात येऊ शकतं. नक्की. सर, आता 10वी-12वीचे रिझल्ट लागले, आपल्याला सगळ्यांनी आपण बघितलं. 10वी-12वीच्या रिझल्ट नंतर पालकांचं, विद्यार्थ्यांची झुंबड उडते, ती ऍडमिशन्स करता. बरोबर. तर हे जे विद्यार्थी आहेत या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? पालकांसंदर्भात जेव्हा एक प्रश्न येतो तर मी एक रिक्वेस्ट करतो तुम्हाला की आमचे ज्या पालकांसमोर आहेत, डिझाईन मिनिएकचे जे पालकांसमान आहेत, ज्यांनी ही DM गुरुकुलची संकल्पना डिझाईन मिनिएक मध्ये लागू केली, त्यांच्याकडून आपण मत जाणून घेऊया. नक्कीच नक्कीच. सरांचा एक बाईट आहे आपल्याकडे, तो आपण बाईट बघूया सक्सेना सरांचा. नमस्कार. मला पालकांची आणि मुलांची दोघांची बोलायची. आधी पालकाची बोलतोय. तुम्ही तुमच्या मुलांना समजून घ्या. त्यांच्या इंटरेस्ट तुमच्या मुलाचे जिथे असेल तेथे तो काम करणारे, खूप मेहनत करणारे, आणि तिथे तुमच्या भविष्यावर जाऊ. पण जर तुम्ही बळजबरीने केला की नाही तुला इंजिनिअरिंग करायचे, तुला हेच करायचे, तर त्याच्यामध्ये त्याचा इंटरेस्ट नसेल, तो मेहनत नाही करणारे, काहीच नाही करणारे, आणि काही कुठला भविष्य मिळणार नाही. हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला विचारतोय की थोडे 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर तुम्ही पण म्हातारा होऊन जाणारे, तिथे स्वतःचा परिवार होणारे, स्वतःच्या मुलं मुली होणारे, तुम्ही काय बघू शकेल तेव्हा? जे हिंदीमध्ये आम्ही म्हणतोय कि उनको उस समय रोते हुए और हर छोटी छोटी चीज के लिए तरसते हुए क्या उनको देख सकोगे? किसकी गलती होगी, उनकी या तुम्हारी? मी तुम्हाला एक गॅरंटी देतोय, पाठवून द्या तुमच्या मुलाला माझ्या गुरुकुलला. मी एक द्रोणाचार्य सारखा अर्जुन घडवणार आहे, आणि कृष्ण सारखा सारथी बनवून मी त्याला मार्ग दाखवणार आहे, आणि त्या मार्गावर त्याला मी घेऊन जाणार आहे. तिथे त्यांना दुःख, तकलीफ, परेशानी सगळं येणार आहे, पण मी त्यांच्या सोबत असणार आहे. सगळे प्रॉब्लेम मध्ये मी सोबत असणार आहे, आणि त्याला मी घेऊन जाणार आहे कॅरियरचे त्या शिखरावर. हे माझी गॅरंटी आहे. नमस्कार. या सगळ्याच्या पाठीमागे सरांची काय भूमिका होती ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सर, आत्ता एक वेगळा प्रश्न असा की आपली संस्था अनेक उपक्रम सुद्धा राबवते, वेगवेगळे उपक्रम राबवते, आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना आणखीन काही वेगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करता. तर हे उपक्रम कोणते आहेत नेमके? करेक्ट. सो जर आपण पाहिलं या क्षेत्रातला म्हणजे संलग्न असे हे उपक्रम आहेत, जसे की आम्ही शॉर्ट फिल्म बनवायला लावतो मुलांना. शॉर्ट फिल्ममध्ये सगळे म्हणजे सगळी मुलं जी काय असो, कुठलेही कोर्सेस असो, ती त्याच्यात कामं करतात. मग ते ॲक्टिंग असो, डिरेक्शन असो, एडिटिंग असो, सगळी ती मुलंच करत असतात. हां, नक्कीच प्रोड्युसिंग आम्ही करतो, पैसा आम्ही लावतो. त्यानंतर आणि हे असे असतात शॉर्ट फिल्म की पहिली शॉर्ट फिल्म जी होती ती आपली बाबासाहेब पुरंदरेंनी रिलीज केली होती. आता लेटेस्ट जी होती ती मेघराज भोसलेंनी रिलीज केली. त्याच्यानंतर आपण गणपती जसे येत आहे तर गणपती सेट डेकोरेशन करायला लावतो मुलांना, की त्यांना वेस्ट मटेरियल पासून सेट डिझाईन करा, दिवाळीच्या वेळी आकाशकंदील डिझाईन करा, असं आपण त्यांना वेगवेगळे उपक्रम म्हणजे राबवतो. तेव्हा ह्याचं कारण असं की आज जर मी तुम्हाला किंवा प्रेक्षकांना विचारलं की व्हॉट इज ए फॉर प्रॉम्प्ट, उत्तर काय येईल तुमचं? काय येईल? ए फॉर ऍपल. येस. सो हे जे आहे हे थॉट प्रोसेस चेंज करण्यासाठी आम्ही ही उपक्रम राबवतो की वाय नॉट ए फॉर अँट, ए फॉर एरोप्लेन.
बरोबर. आणि हेच बदलण्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. या क्षेत्रात त्याची गरज आहे. कारण नक्कीच skills. सर, पुण्यामध्ये तुमची संस्था आहे. पुण्यामधले अनेक विद्यार्थी सातत्याने इथे ॲडमिशन घेतात, मार्गदर्शन मिळवतात. पण पुण्याबाहेरच्या विद्यार्थ्यांचं काय? कारण महाराष्ट्रातून समजा आज आपण टी व्हीवर हा कार्यक्रम करतो आहोत, आपण सॅटेलाईट चॅनल आहोत, त्यामुळे आपण कुठेही पोहोचतोय. त्यातले जर कोणाला वाटलं की नाही आपण हा कोर्स केला पाहिजे, आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, तर त्यांची काही सुविधा आहे का? नक्कीच. आपल्याकडे डिझाईन मिनिएकमध्ये मला एक सांगू इच्छितो मी की डिझाईन मिनिएकमध्ये 60% क्राऊड जो आहे तो पुण्याबाहेर आहे. बरं. सो त्याच्यामुळे राहायची सोय वगैरे सगळी तिथे उत्तम आहे. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. सो राहायची सोय उपलब्ध आहे. इवन म्हणजे डिझाईन मिनिएकमध्ये आपण एका बॅचमध्ये फक्त 15 मुलं घेतो. म्हणजे 15:1 रेशो आहे, ज्याने की त्यांना पर्सनल अटेन्शन मुलांपर्यंत पोचतं. आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने इवन 3 लेक्चरपेक्षा जास्त मुलगी जर ॲबसेंट असेल तर तिच्या पालकांना लगेच कळवलं जातं. त्याच्यासाठी सेपरेट रिलेशनशिप मॅनेजर अलर्ट केलेले आहेत. बरं. सर, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. खूप छान माहिती मिळाली, पण तरी सुद्धा जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल? जाता आता मी एवढंच सांगेल की दिशाभूल करणारे बरेच तुमच्यापर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट्स येतात, बऱ्याच काही गोष्टी येतात. पण मी म्हणेल की मुलांनी त्यांच्या स्वतःच्या कौशल्याला ओळखावे, येणाऱ्या संधींना ओळखावं आणि त्या दृष्टीने करिअरचा डिसिजन घ्यावा. एवढंच माझा मुलांना सल्ला असेल. पालकांनाही हाच सल्ला असेल की कोणाच्या काकाच्या मावशीच्या बहिणीने हे केलं म्हणून तू कर, हे कृपया करून मुलांना सांगू नये. नक्की. खूप छान असा सल्ला जाता जाता सरांनी आपल्याला दिलाय. आणि मला असं वाटतं की एक वेगळं क्षेत्र आणि एका वेगळ्या क्षेत्रासाठी ज्या करिअरच्या अगणित संधी उपलब्ध आहेत त्या आपण ओळखल्या पाहिजेत. मात्र त्याच्यासाठी तुम्हाला ते जाणून घ्यावं लागेल, माहिती घ्यावी लागेल, मार्गदर्शन घ्यावं लागेल. आणि त्याकरता स्वप्नील ओसवाल सर आणि त्यांची टीम डिझाईन मॅनिएकची ही तुमच्यासाठी आहेच. तुम्ही कधीही त्यांना संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.